थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी एक प्रेक्षणीय सामना आपण शनिवारी खेळवणार आहोत. सुपर 12 मध्ये एक प्रेक्षणीय लढत होणार आहे. परंतु जे काही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग न खेळलेले खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक मोठी पर्वणी पाहायला मिळेल. त्या खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आपण उभा करून देतोय आणि त्यामुळे जे न खेळलेले PTPL मध्ये न खेळलेले जे खेळाडू आहेत त्यांनी राजेश दादांकडे आजच आपलं नाव नोंदणी करून घ्या, संपर्क साधा. एक एक्झिबिशन मॅच आपण शनिवारी सुपर 12च्या दरम्यान पाहणार आहात. हा सामना जो आहे तो 40 प्लसच्या अगेन्स्ट पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट. प्रयत्न चांगले होते संदीप कदम सरांचे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती फॅन्टास्टिक सुरुवात, चौकार. गणेश शिरावलेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला आणि त्याच्या साथीला जिथे मैदानाच्या आतमध्ये प्रदेश जाधवला आपण पाहत आहोत. गणेश शिरावले आणि प्रदेश जाधव 40 प्लसचे खेळाडू जे PTPL खेळत आहेत त्यांना तो प्रेक्षणीय सामना खेळता येणार नाहीये आणि जे या एक्झिबिशन मॅच मध्ये खेळू इच्छिणार आहेत जे PTPL खेळलेले नाही आहेत त्यांना विनंती आहे की आपण संपर्क साधा राजेश दादांकडे, जिथे आपल्या नावाची नोंदणी करून घ्या. प्रसादजी मोरे, आपण जिथे कुठे असाल कृपया संपर्क साधा. प्रसादजी मोरे आयोजनातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना समीर जगताप. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अगदी मधोमध. लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये प्रदेश इथं होतोय. आउट. या लेग बी 4 साठी DRS ची मागणी करण्यात आली आहे. समीर जगताप याला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना प्रदेश जाधव स्ट्रायकर एंड वरती होता आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती असणाऱ्या गणेश शिरावळेने डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा गोलंदाज ज्याने भल्या भल्यांना धारातीर्थी पाडलेला आहे, ज्याची गोलंदाजीची धार सातत्याने वाढत चालली आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो, ऑलराऊंडर परफॉर्मन्स नेहमीच देत असताना ज्या समीर जगतापला आपण पाहिलंय. बॅटर आउट आहे. मच्छिंद्रनाथ सुकाडे साहेब, सांबारगणी बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब आपलं हार्दिक स्वागत. आणि श्री आणि सौ एकत्रित येत असताना आपण पाहत आहोत. आमचे प्रसादजी मोरे या संपर्क साधा. मंगेजी बेलोसे साहेब यांच्याशी संपर्क साधावा. 5 धावा धावफलकावरती बनल्यात. नवीन फलंदाज आल्यात योगेश शेलार. पोलादपूरचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. फेकी चांगली बाला मिळाली होती. सिंगल अर्जित करण्यात येत असताना बाला मिळाली आहे. अजिंक्य पवार आणि आपली आर्मी कोणती मोहीम फत्ते करायला निघाली आहे. धावा धावफलकावरती एकेरी आली आहे. 6 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत.
यावेळेचा बॉल थ्रू दी कव्हर. एक्सचा कव्हरला जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात या बॉलवरती. 4 आलाय. कव्हर ड्राईव्हचा अद्भुत आविष्कार. चौकार. दहा धावा धावफलका भरती आहे. सर संदीप कदम यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. ते दाखल होत असताना पाहायला मिळतात. या षटकाच्या दरम्यान एक्स्ट्रा प्लेयर जो आहे तो आपण बाहेर बसा किंवा खाली बसा कृपया. अक्षय डगआउट्स मध्ये आतमध्ये थोडंसं बसावं. स्ट्रायकर एंडला एक बिग बॅटल पाहायला मिळेल. योगेश शेलार ऑन स्ट्राईक. संदीप कदम सर पुढचा बॉल. फुलवाल्यांचा बॉल होता. बॅटरला बीट केलाय. विकेट किपर सिद्धेश सेठ यशांच्या पाठीमागे पाहायला मिळतात. बॅटर बीट. विकेट किपर बीट. 22 झाली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 11 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 11 ऑन दी बोर्ड आहेत. 11 बनल्यात. खर तर स्वप्निली चोरगे साहेब यांनी काहीतरी आठवणीत आणून दिलंय. यावेळेचा बॉल इथूनही मात्र आपण पाहतो. बॅटर विकेट किपर पुन्हा 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 बीट होत आहेत. ग्लव्स मध्ये काही बॉल येत नाहीये. एका हाताचा ग्लव्स काढून प्रयत्न करायला काही हरकत नाही असं मला तरी वाटतं. एका हाताचा ग्लव्ह पोलादपूर तालुक्यामध्ये चर्चेचा विषय आहे. अभिजी मेहता साहेब यांना देखील आपण आनंद घेत असताना पाहत आहोत. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जास्त काळ हवेमध्ये राहतोय बॉल. कॅच ड्रॉप. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 13 धावा धावफलकावरती बनल्यात. तटस्थ पंच नंदकुमार मांडे सरांना आपण पाहतोय. आज मात्र त्यांची कामगिरी त्यांची भूमिका सर्वाधिक महत्वाची आहे. आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. एक धाव निश्चित येत असताना पाहायला मिळते. परंतु त्याच वेळेला क्षेत्ररक्षक वेगाने येतात. चिन्मय पालांडे. 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहत आहोत. 2 धावा आल्यात निश्चित. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. 15 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. उजव्या एसीच्या बाहेर. एक्सचा कव्हरला क्षेत्ररक्षक धावता झेल. प्रयत्नांना 100 आउट ऑफ 100 द्यायला हवं. रन्स मिळतील 4. याही बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. खरं तर मला वाटतं सुपर 12 मध्ये दाखल झाल्यानंतरच आपण आपल्या संघाचा ड्रेस कोड वेअर करावा अशी शपथच घेतली होती विनायकजी दीक्षित साहेब यांनी. आणि मला वाटतं जसा संघ सुपर 12 मध्ये गेलाय आपला ड्रेस कोड त्यांनी वेअर केलेला आहे. यावेळेचा बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतात 4. हा देखील चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय. स्कोरकार्डवरती
23 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. मला वाटतं अजिंक्य पवारची आर्मी पुन्हा एकदा सामना पाहण्यासाठी दाखल होते. या मॅच मध्ये खरं तर एक पारितोषिक आलंय. यावेळेस बॉल कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. आयोजकांनी सांगितलं होतं कोणतीही पारितोषिकाची अनाउन्समेंट होणार नाही, परंतु आयोजकांसाठीच पारितोषिक आहे म्हणून अनाउन्समेंट करणं गरजेचं आहे. सिद्धेश शेठ सरांनी जर का कॅच पकडला तर 2000 रुपयाचा कॅश प्राईज विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल, ते रोख. यावेळेचा बॉल हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या बाहेर. समीर जगताप वरती हल्ला, षटकार. रिव्हर्सचा फटका, तोही देखणा रुबाबदार राजबिंडा असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मच्छिंद्रनाथ सुकाळे साहेब ज्यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. सांबारगणी बुद्रुकचे माजी सरपंच ज्यांना काही पुरस्कार देखील प्राप्त झालेले आपण पाहत आहोत. समीर हा लोअर फुलटोच होता ऑन साइडला. चेडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. पुढचाच बॉल पाठवला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 ऑन दी बोर्ड. धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आज खरं तर मंगेजी बेलोसे साहेब यांचे संघाने आज हेमंतजी उत्तेकर यांना मोकळं केलंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. समीर जगतापला आपण पाहत आहोत. या वेळेला स्विच हिट, गोलंदाजाच्या लाईनची किलवाड, रन्स मिळतात 4. पुढचाच बॉल आलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. षटकामध्ये देखील आपण 15 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. काल रात्रीपासून आज 24 तास होत झाले आहेत. प्रथमेश पवार कुठे दिसलेले नाही आहेत, कारण त्यांची उपस्थिती महत्वाची आहे. चौकार आला संघाची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 38 धावा धावफलकावरती आहेत. षटकामध्ये 17 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 40 आहे. 40 रन्स ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. रन्स सातत्याने आल्यात. धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गणेश स्ट्रायकर एंडला आहे. बॉल इथून मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपला. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. 40 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एका मोठ्या टोटलकडे संघ निघत असताना पाहायला मिळतोय. 40ला एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना संघ जय मल्हार कुंभळवणे संघाला आपण पाहतोय. गोपाळजी तळेकर साहेब माजी पोलीस पाटील निवेगाव ज्यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. सुनील खरोसे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. संचित खरोसे ऑफिशियल गुणलेखक म्हणून कामकाज करतोय आणि त्याचे पिताश्री आज आलेले पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून.
चला अजिंक्य पवारची आर्मी पुन्हा एकदा आपल्या आपण पाहतो स्टँड कडे दाखल होते. मोहीम फत्ते झाली का अजिंक्य? गणेश शिरावले नॉट आउट बॅटिंग करतोय. जिथे एक पात्री अभिनय त्याने केलेला आहे त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. 40 धावा धावफलकावरती आहेत. त्यामधलं प्रमुख आणि सिंहाचा वाटा याच खेळाडूचा पाहायला मिळालेला आहे. गणेश शिरवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 37 वरती तो बॅटिंग करतोय. धावफलकावरती धावा एकंदरीत 40 बनलेले आहेत. संदीप कदम सरांना आपण गोलवणारी मार्कवरती पाहत आहोत. धावा वेगाने आल्या. 40 बनलेल्या आहेत. खरं तर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग. यावेळेचा बॉल लोअर फुलटोस पिक केला आणि चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. ठोकला षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. कमबॅक चांगले गेले. संदीप कदम सरांकडे ही खासियत राहिली आहे. फिरकीचे जादूगार आहेत. 46 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. बॉल वळवण्याची क्षमता चांगली आहे त्यांच्याकडे. परंतु त्याच वेळेला या पोलादपूरचा बाहुबली स्ट्रायकर एंडला आहे. षटकार पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. याही वेळेला रिच मध्ये बॉल आला आणि त्याला आउट ऑफ रिच केलंय. ठोकला षटकार. बावन्न धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 52 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल संदीप कदम. हाफ ट्रॅकर होता. वेगाने टाकलाय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. वेग चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. डॉट षटकार डॉट षटकार डॉट. आता पुढचा बॉल काय लिहून ठेवलंय या चेंडूवरती हे पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल. यावेळेला बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. हा डॉट बॉल आला. डॉट बॉल येऊ शकतो असं वाटत होतं परंतु एकेरी धावा आली. 53 धावा. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. 53 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. अजूनही आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ बाकी राहिला. धावफलकावरती एकंदरीत 53. सूरज सोनावण्याची मॅच कधी आहे त्याच्या प्रतीक्षेमध्ये क्रिकेट रसिक आहेत. अनेक पारितोषिकांचा वर्षाव सूरज सोनावण्यावरती होणार आहे. होय, आमचे कल्पेजी मोहिते यांनी आभार मानलेत सूरज सोनावणे आपण उपस्थित झाल्याबद्दल. चला थोडी घाई करा. अद्याप 2 मॅचेस बाकी राहिल्यात. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. 53 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. आज धावा बनताना पाहायला मिळाल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये धावा ओसांडून वाहत असताना पाहायला मिळाल्या आहेत.
कल्पेश मोहितेला आपण पाहतोय आज या स्पर्धेच्या माध्यमातून घराच्या शेजारीच मैदान आहे, त्यामुळे त्याला जास्त काळ वेळ लागत नाही. गोलंदाजी मार्कमध्ये गोल फेरबदल. पुढचा बॉल ऑफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलाय. अलॉंग विथ द कार्पेट रन्स मिळतील या बॉलवरती 4. स्वागत केलं या षटकामध्ये गोलंदाजाचं. ठोकलाय चौकार. पुढचा बॉल समीर चोरगे. यावेळेला फ्लाईट दिली होती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण. धाबा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, विकेट मिळवावा लागणार आहेत समीर चोरगेला, कारण धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण 57 पाहत आहोत. 57 धावा धाव फलकावरती बनलेल्या आहेत. पुढचा बॉल यावेळेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहील, समीर पोचू शकलेला नाहीये. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. 2 धावा वेगाने कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. पटसे हेड शॉट. अगदी थ्रो एक्झॅक्टली पाहायला मिळाला होता, परंतु त्याच वेळेला बॅटर रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असताना थ्रो डायरेक्ट लागलेला पाहायला मिळतोय योगेश शेलार यांच्या मस्तकावरती. धावा मिळाल्यात त्या 2. 59 आहेत. एक शतक पाहायला मिळणार 1 तारखेला रात्री. पुढचा बॉल स्विच हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार येत असताना योगेश शेलार यांचा वार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पासष्ट धावा धाव फलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 65 ऑन दी बोर्ड. आतापर्यंत आजच्या दिवसातल्या सर्वाधिक धावा आहेत. हाही बॉल ऑफ ट्रॅकर होतो, ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. रन्स निश्चित मिळतील. 1 धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न झालाय, परंतु केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आहेत त्या 66. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक ढगात लाइटिंग. गणेश शिरावळेच्या बॅटमधून यावेळेला षटकार. बहात्तर धावा धाव फलकावरती आहेत. या स्पर्धेतली सर्वाधिक उच्चांक धावसंख्या ही 80 आहे. अद्याप 72 बनलेले आहेत. शेवटचा षटक येणं बाकी राहिलंय आणि आता असं वाटू लागलं एक मोठी धावसंख्या, एक मोठी टोटल निश्चित पाहायला मिळते. बहात्तरला 1 आहेत. 14 बॉल 28 धावा योगेश शेलार बॅटिंग करतायत आणि 14 चेंडू 43 धावा गणेश शिरावळे यांना आपण पाहत आहोत. पहा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः संपूर्ण आयोजन समितीने हा निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही पारितोषिकाची अनाउन्समेंट खेळाडूने केलेल्या कर्तबगारीनंतरच द्यायची आहे.
हा फक्त आयोजकांसाठी लावलेलं पारितोषिक आपण अनाउन्समेंट करू शकतो, परंतु बाकी जी पारितोषिक आहेत खेळाडूने कर्तबगारी केली, मॅच संपली की आपण आणून द्या, आपण त्या खेळाडूला तो पुरस्कार देणार आहोत. उपाध्यक्ष पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन स्वप्नील चोरगे साहेबांनी देखील संचित खरोशेला 500 रुपयाचा कॅप असं जिथे चिन्मयला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं होतं जस्ट सामना संपल्यानंतर. यावेळेचा बॉल उंच जातोय आणि तितकासा लांब. 15 बॉल 34 धावांचा झंझावात योगेश शेलारचा. त्याच्या बॅटमधून आला पुन्हा एकदा षटकार. सोहमला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल 78 होत्या, ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र घेतलेली एक सिंगल. 79 धावा धावफलकावरती आहेत. गणेशला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती आहेत. 43 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेल्या आहेत. अद्याप या स्पर्धेमध्ये 2 फायफर पाहायला मिळाले, जिथे मात्र गोलंदाजांची बोलबाला पाहायला मिळालाय. अर्धा शतक पाहायला मिळालेलं नाहीये. गणेश शिरावे 43 वरती नॉट आउट आहे. 43 धावा तो नॉट आउट. यावेळेचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र डॉट बॉल येतोय. 15 चेंडू आणि 43 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. दर्जेदार बेदरकार आतिशी तेवर त्याने दाखवलंय. लांब लचक फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळेला वेगाने पंचाकडे लाऊड अपील. सिंगलचा प्रयत्न करण्यात येतोय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. बॉलिंग टीमने चॅलेंज केलंय. निर्णय अद्याप प्रलंबित पाहायला मिळतो. लेग बिफोर साठी अपील करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. बॅटर आउट. बॅटर आउट. लेग बिफोर स्वरूपामध्ये अर्ध्या षटकावला हुलकावणी दिली आणि अद्याप पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अर्ध्या षटकापासून वंचित आहे. बॅटर गणेश शिरावला इथून आउट होत असताना पाहायला मिळतोय. धक्का लागला. 79 या धावसंख्येवरती महत्वाचा फलंदाज गणेश होतो आउट. धक्का महत्वाचा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेश शिरावळेने 16 बॉलमध्ये 43 धावांची एक झंझावाती खेळी केलेली आपण पाहिली. पुढचा बॉल हाही चेंडू डावी इशी सोडून जात असताना पाहायला मिळालाय. पोलादपूरचा दुसरा लक्षा किंग आज आमच्या सोबत उपस्थित होत असताना पाहायला मिळतोय. पोलादपूरमध्ये 2 लक्षा किंग आहेत. एकाला 1 तारखेला तुम्ही पाहाल व्हाईट बॉल आला आणि त्यावरती +1. 81 धावा धावफलकावरती या स्पर्धेतली सर्वाधिक मोठी धावसंख्या 81 बनलेल्या आहेत. यावेळेचा बॉल खाली राहिला. यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल आलाय. योगेश शेलार यांना आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. खरं तर प्रदेश स्वस्तात बाद झाला होता.
तदनंतर योगेश शेलार आणि त्यांच्या साथीला गणेश शिरावळे मोर्चा बांधणी त्यांनी केली. पुढचा चेंडू, शेवटचा बॉल, इथून मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेईल. शेवटच्या बॉलवरती फलंदाज झालाय बाद. 81 बनल्यात. 82 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. अक्कलकोट ग्रुप करंजे आणि त्याच्या अगेन्स्ट छत्रपती शिवाजीनगर 11. टॉससाठी या दोन्ही टीम कॅप्टन. छत्रपती शिवाजीनगर 11 टीम कॅप्टन आणि अक्कलकोट ग्रुप करंजे. बस आहे, आपण टॉस करतो आहोत. हेड इज द कॉल. टेल आलेला टॉस जिंकला अक्कलकोट ग्रुप करंजे या संघाने. धन्यवाद साहेब. संदेश, या मॅच मध्ये काय करू इच्छितोस आणि टॉस किती महत्वाचा होता? टॉस तर इम्पॉर्टंट होता या मॅचसाठी आणि आम्ही या मॅचला फिल्डिंग करू. मागील मॅच मध्ये तुझी बॅटिंग चांगली झाली, चांगल्या सातत्याने स्कोर उभा करत होतास, परंतु काही बॅटरने ती चांगली साथ तुला दिली नाही आहे. काही मेसेज आहे का संघासाठी? नक्कीच मी बोलेल की बिंदास बॅटिंग करा. जे बॉल येतील ट्राय करा. 6 ओव्हर आहेत आपल्याकडे, सगळे बॅट्समनच आहेत म्हणा. ॲटलिस्ट 4 बॉल खेळलात तरी 1-2 हिट करून गेले. 4 मध्ये 8-10 रन केलात तरी आरामात 60 ते 70 प्लस होतो रन. मी सांगेल की बिंदास खेळा. संदेश, अगदी हे 4 ते 5 दिवसामध्ये केलेलं आयोजन आहे असंच मी म्हणेन. कारण जरी तयारी मोठी होती किंवा अगदी त्याच वेळेला आपण साऱ्या गोष्टी करणार होतो, परंतु अचानकपणे मैदान अवेलेबल नसल्याने नवीन मैदान उपलब्ध करण्यात आलं. 4 दिवसातलं हे आयोजन आणि या स्पर्धेचं नियोजन कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर? नियोजन तर दमदार आहे. जिथे मंगेश सर आणि संदीप सर असतात तिथे सर्व काही शक्य होतं. कसं पाहतोस या मॅचकडे? कारण डू ऑर डायची सिच्युएशन आहे. एक सामना तुम्ही गमावलेला आहात, इथे पराभूत झालात, इथे एक चुकी आपल्याला घरचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे कसं पाहतोस या सामन्याकडे? नक्कीच कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल आणि टीमवर अजूनही विश्वास आहे. पहिली मॅच होती, थोडी बॉडी लँग्वेज थोडी लूज होती, पण ते आता सगळेजण 100% देतील अशी मी आशा बाळगतो. चला, शुभेच्छा असतील. शैलेश शेलारची चर्चा करूयात. शैलेश फारसा बोलत नाही, तो म्हणतो आम्ही चांगला खेळ करून टाकू. तर न्यूज फ्रॉम दी टॉस बॉक्स सेंटर टॉस जिंकला अक्कलकोट ग्रुप करंजे या संघाने. दे वेंट द टॉस, दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. या आवाजामध्ये बदल आपण करतो आहोत. तर या पोलादपूरचा आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. पोलादपूर नगरी म्हटल्यानंतर पवारांचाच बोलवाला आणि या पुन्हा एकदा निलेजी पवार सरांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद जयजी भोसले सर, यांचा आवाज तुम्ही ऐकला. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहिली, ज्या ठिकाणी त्या मॅचमध्ये 81चा टार्गेट ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर 60 प्लस 70 प्लस धावा झाल्या आणि या मॅचमध्ये आता 82चं एक टार्गेट, मोठी धावसंख्या उभी केली. पहिला बॉल योगेश शेलार, पहिलाच बॉल ऑन साईडला
जो खेळ आहे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूचा पाठलाग केला जातोय. पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावा आल्या त्या दोन. संदीप कदम यांना आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती त्यांच्या बॅटमधून हा फटका. 2 धावांनी सुरुवात केली आहे. सर्व प्रेक्षक मात्र आज संदीप कदम सरांची बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये त्यांनी अगदी धावांची लयलूट केली आहे. धावा बनवले होते आपल्या टीमसाठी आणि नेहमीच या स्पर्धेमध्ये संदीप कदम यांचा देखील बोलबाला राहिलाय. एक बाईक त्यांच्या देखील नावावरती आहे. 2 बाईक आपण पाहिल्या टू व्हीलरच्या कल्पेश मोहितेच्या नावावरती आणि एक बाईक संदीप कदम यांच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. हा फुलटॉस समोर खेळ आहे, गॅप मोठा आहे, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल, एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. या 2 धावा देखील आल्या पुढच्याच बॉलवरती. 4 धावा 2 बॉलवरती बनवल्यात. सुरुवात चांगली केली. P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 बॉलवरती 4 बनवल्यात. उद्याच्या दिवसामध्ये आपण आणखीन एक फिरकीपट्टू, फिरकीचा जादूगार संकेतदादा गायकवाड यांना पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. स्वर्गीय राजूदादा पालकर आनंदनगर या टीम मध्ये उद्या खेळताना पाहायला मिळेल. आज हेमंत उतेकरला आपण पाहिलं, उद्या संकेतदादा गायकवाड. पुढचा बॉल योगेश शेलार, हाफ खोला टाकलेला बॉल फ्लिक केलाय बॉटमॅनच्या साह्यानं. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल, दुहेरीचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आलाय. तिसऱ्या बॉलवरती देखील 2 धावा. दुहेरी धावांवरती भर दिला. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या योगेश शेलार यांचा तडाखा पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये गणेश शिरावळेची बॅटिंग पाहायला मिळाली. 43 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि 35 धावा ज्या मात्र योगेश शेलार यांनी बनवल्या. प्रदेश जाधव स्वस्तात बाद झाला आणि त्याच्यानंतर या दोघांनी डाव सावडला आणि 81 धावा उभ्या केल्या. एक मोठं आव्हान ऐनवलाई बैरी वॉरियर्स साखर संघासमोर ठेवलंय. फुलटॉस, हा देखील बॉल खेळलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल, हुलकावणी दिले चेंडूने, बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि चौकार आला. 4 धावा. बॅटिंग करावी लागेल संदीप कदम यांना. सूरज सोनवणेला आपण या स्पर्धेसाठी विशेष मेहनत करताना पाहायला मिळालाय. संपूर्ण यंगस्टार पोलादपूर सिद्धेश्वर युवा मंच. कल्पेश मोहिते क्वालिफाय झालाय, 2 मॅच जिंकला आणि सुपर 12 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाला. सिद्धेश्वर युवा मंच संपूर्ण आणि यंगस्टार मित्र परिवार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा, विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत असणारी ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. पुढचा बॉल खोला टाकलेला, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक पोहोचेल, तद्वर एक सिंगल. एक धावा आली एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. 11 धावा धाव फलकावरती आहेत. धाव फलकावरती. चिन्मय पालांडेने मागील मॅच मध्ये देखील चांगला स्टार्ट त्याने दिला होता. त्याच्या बॅटमधून 28 धावा आल्या होत्या. एक चांगल्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दोघांनीही सुरुवात चांगली केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु एक मोठं आव्हान आहे आता टीम समोर, त्यासाठी त्याला बॅटिंग करावी लागेल. दर्जेदार खेळाडू आहे तो देखील. प्रत्येक प्रीमियर लीग डोंगरी विभागामध्ये त्याला पाहतो. मुंबईचं क्रिकेट त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. त्याचा फायदा त्याला घ्यावा लागेल. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जाळं विणलं होतं, त्या जाळ्यामध्ये भेटलाय चिन्मय पालांडे. पहिली विकेट, पहिला धक्का बसतो आई नवलाई बैरी वॉरियर्स साखर टीमला. चिन्मय पालांडे बाद. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आली आणि आता दबाव जो मात्र निर्माण केलाय साखर टीम वरती. अक्षय मालुसरे, शैलेश चोरगे आणि स्वप्नीलजी चोरगे यांच्या मालकीचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मंगेश जाधव आपण पाहतोय त्या संघाचे संघमालक, कुंभळवणे संघाचे संदेश जाधव आणि आदेश जाधव यांच्या मालकीचा संघ. चांगली कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते SM जय मल्हार 11 कुंभळवणे संघाची. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्यात त्या 11 धावा आणि एक खेळाडू बाद. नेल्सन आकडा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 11 धावा, 1 ओव्हर, 1 विकेट. 12 वाजून 50 मिनिटं, 4 वाजून 42 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आजच्या दिवसाचा. अजूनही यानंतर 2 सामने कव्हर करायचे. समीर जगताप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो दाखल होतोय राहुल शिंदे यांची देखील 2 षटकं पहिल्या मॅच मध्ये चांगली राहिली होती. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती आणि 2 षटकामध्ये कमी धावा आणि विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये आल्या होत्या. आता तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल शिंदे मॅन फ्रॉम कोतवाल गाव म्हटलं की राजेदादा सकपाळ, कोंडवी गाव, कोंडवी विभाग, अनेक खेळाडू त्या विभागाने देखील आपल्याला पाहायला मिळाले. सुजित वाघमारेचा आज खेळ आपण पाहिला. अष्टपैलू कामगिरी त्याची राहिली आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा चेंडू सरळ विकेट कीपरकडे जातोय. पहिला चेंडू आलाय डॉट. पहिला बॉल डॉट आलाय. डॉट बॉलने सुरुवात करतोय राहुल शिंदे. फटकेबाजी करावी लागेल संदीप कदम यांना. का बॅटिंग केली होती. 22 बॉल 85 धावा आणि त्या देखील कल्पेश मोहितेच्या संघाविरुद्ध कुठल्या होत्या. ती खेळी अविस्मरणीय राहिली पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये. सर संदीप कदम आज देखील तशीच खेळी करावी लागेल. एक मोठं आव्हान आहे. 82चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सर्व प्रेक्षक आज त्यांचे चाहते बॅटिंगसाठी नक्कीच बॅटिंग पाहत आहेत. ऑनलाईन देखील जेवढे प्रेक्षक रुजलेत सर संदीप कदम यांची बॅटिंग पाहण्यासाठी एक मोठं आव्हान. हा ट्रॅकर अगोदरच बॅट फिरवली. बॉलला टर्न मिळाला आणि बॉल विकेट कीपरकडे गेला. बरंचसं चेंडूने वळण घेतलं. ही खेळपट्टी फिरकीपटूंना जास्तीची पोषक पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या थांबली. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत राहुल शिंदे यांनी. 11 वरती धावसंख्या. हा बॉल आता मात्र खराब बॉलिंग पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतायत सांगतायत वाईट बॉल. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड मध्ये 11 वरती थांबली होती. या धावेने धावसंख्या 12 वरती जाते. बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये संदीप कदम यांचा खेळ जर पाहिला तर अगदी रबर बॉल क्रिकेट असू देत, लेदर बॉल क्रिकेट, परतचं क्रिकेट त्यांनी खेळलं. प्रवास खूप सारा आपण पाहिला या स्पर्धेच्या दरम्यान आणि आज देखील हा समोरच्या दिशेने पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चेंडू मारलाय. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. हे षटक देखील चांगलं राहिलंय राहुल शिंदे यांचं. डॉट बॉलची मालिका या षटकामध्ये अद्याप एकही आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची धाव त्यांनी खर्च केली आहे. 3 चेंडू डॉट आलेत. एक धाव 3 बॉलवरती खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. बॅटची कडा. पुन्हा एकदा चेंडू मागे चाललाय. अडवलाय तिकडे. धाव मिळणारच नाहीये. 4 बॉलवरती 1 धाव जी मात्र पाहायला मिळते. डॉट बॉल या षटकामध्ये राहुल शिंदे यांच्या. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक चाहत्याला असं वाटतं की संदीप कदम यांच्या बॅटमधून 50 धावा आल्या पाहिजे. पाहूया पुढे काय होत्या. हा फटका या ठिकाणी फसलाय. चेंडू हवेत आहे. योगेश शेलार बॉल खाली. झेल टिपलाय. पहिली विकेट. पहिला मोठा धक्का. जैन भाई आई नवलाई भैरी वॉरियर्स साखर टीमला हा दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय. 2 विकेट 2 पॉवर प्लेची षटकं अगदी महत्वाची राहिली आहेत. SM जय मल्हार 11 कुंभळवणे संघाची महत्वाची 2 षटकं राहिली आहे पॉवर प्लेची, कारण 2 मोठ्या विकेट आल्या. सुरुवात आपण पाहिली तर या षटकामध्ये 2 विकेट आल्या. हे षटक जर पाहिलं तर 1 विकेट. त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये 1 विकेट संदीप कदम यांनी बाद झाले आणि चिन्मय देखील लवकर बाद झाला. 0 वरती तो बाद झाला. त्या दबावाखाली आपण संघ पाहिला आणि आता 2 आघाडीचे बॅटर्स मैदानामध्ये नाहीयेत. नवीन बॅटर आता भावेश कदम आलाय. भावेश कदम आणि समीर जगताप या दोघांनाही आता इथून पुढे डाव सावरावं लागेल. चांगली गोलंदाजी केली राहुल शिंदे यांनी. विकेट देखील महत्वाची विकेट आली आणि डॉट बॉल देखील तेवढेच पाहायला मिळालेत. धावा कमी खर्च केल्यात. भावेश आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका.
धमाका त्याला करावा लागेल. हा समोरच्या दिशेने खेळ आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. तिकडून क्षेत्ररक्षक देखील आलाय. बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग गणेश शिरावळे. धाबा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. या 2 धाबा आल्या आणि 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे गेली आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 बाद धाबा पाहायला मिळत आहेत. त्या 14-7च्या सरासरीने धावसंख्या बनवली आहे. 82चा पाठलाग करायचा. हे षटक आपण पाहिलं महत्वाचं राहिलं. या षटकामध्ये धाबा खर्च केल्या राहुल शिंदेनं. केवळ 3 धाबा आणि एक महत्वाची एक मोठी विकेट त्याला मिळाली आहे. मागील मॅच मध्ये देखील तशीच गोलंदाजी त्याची राहिली होती. 3 धाबा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. एक विकेट त्याला मिळवली होती. परंतु आता देखील तशीच गोलंदाजी त्यांनी केली आहे. 12 बॉलमध्ये 14 केल्यात. अजूनही इथून पुढे धावांची आवश्यकता बरीचशी असणार आहे. रिक्वायर रन रेट देखील तेवढाच वाढतोय. 82चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 14 झाल्यात. अजून 68 इथून पुढे बनवायच्या 4 षटकामध्ये. समीर जगताप मध्ये क्षमता आहे. तो धाबा या बनवू शकतो. भावेश कदमकडे देखील क्षमता आहे. तो देखील धाबा बनवू शकतो. दोघांनाही आता पार्टनरशिप करावी लागेल. भागीदारी होणं आवश्यक आहे या 2 खेळाडूमध्ये. जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात साखर टीमला मिळाली नाही. परंतु आता हे 2 फलंदाज. खोलातला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुहेरीचा प्रयत्न. दुहेरीसाठी पलटलेत. 2 धावा कंप्लीट. तिहेरीसाठी देखील पलटलेत. तिसरी धाव देखील कंप्लीट होतीये या पहिल्या बॉलवरती. 3 धावा पळून पूर्ण केल्यात. प्रदेश पोहोचेपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट केली. या 3 धावाला 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड तो मात्र पुढे जातोय 17 या आकड्यावरती. 68चा पाठलाग अजून 24 बॉलमध्ये करायचा होता. पहिल्या बॉलवरती 3 आल्यात. 23 बॉलमध्ये अजून 65 करायच्यात. धावा होऊ शकतात. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. आतिषबाजी षटकार चौकारांची करावी लागेल. हा पुऱ्यात टाकलेला बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये चेंडूची फेकी करेल. तद्वर एक सिंगल. एक सिंगल मिळते. योगेश शेलार यांनी सांगितलं की आमच्या टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत आणि चांगले खेळाडू घेऊन ही स्पर्धा खेळत आहेत. त्यांना माहिती आहे पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आहे. संघाची बांधणी त्यांनी चांगली केली. हा वेगाने टाकलेला बॉल बॅट अगोदरच फिरवली समीर जगताप. डॉट बॉल. दबाव मात्र पाहायला मिळतोय आणि नवलाई भैरी वॉरियर साखर या टीमवरती. पुढचा बॉल. हा देखील फुल टॉस. मागे खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू निघून जाईल वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येईल चौकार. गौरंग शेठ यांचे देखील आगमन या ठिकाणी होते आणि अजून एक गौरेश शाह हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि सिद्धेश शेठ खेळतात म्हटल्यावरती यांची उपस्थिती अनिवार्य. कारण सिद्धेश शेठ यांचा देखील बरेचसा मित्र परिवार आहे. कमी गतीने टाकलेला बॉल पायावरती ब्रश झालाय. पंचांकडे अपील केल्या परंतु ती अपील पंचांनी फेटाळून लावल्या. धावा या ठिकाणी मिळणार राह्या. योगेश शेलारचं हे षटक देखील दुसरं षटक देखील चांगलं राहिलंय. नेहमीच योगेश शेलार यांनी देखील चांगला खेळ केलाय. अतुल पवार हे देखील या ठिकाणी आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. बॅटवरती बॉल बरोबर कनेक्ट होतच नाहीयेत आणि चांगली गोलंदाजी या षटकात देखील राहिली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात त्या 23 धावा 2 बाद साखर टीमच्या. या षटकात धावा खर्च केल्या 9. पहिले षटक 11 धावांचं योगेश शेलारचं. 2 षटकांचा स्पेल त्यांनी संपवलाय. 20 धावा खर्च केल्यात आणि विकेट त्यांना 1 मिळाली. चिन्मय पालांडेला बाद केलं होतं पहिल्या षटकामध्ये परंतु तिथून दबावाखाली हा संघ पाहायला मिळाला. आणि नवलाई भैरी वॉरियर साखर हा संघ अविनाश दाभेकर यांना देखील आपण पाहतोय या मॅचचा आनंद घेत आहेत. हे फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे बॅनर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. देवाश ग्राफिक्स चे सर्वा अविनाशजी दाभेकर आपलं देखील हार्दिक स्वागत.
या पुढचा सामना असणारे अक्कलकोट ग्रुप करंजे आणि त्यांच्या विरोधात छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. एका बाजूला निलेश सुतार, संदेश मोरे, महेश ढवळे, अभिजित साळुंके, रुद्र सुकाळे आणि कर्णधार शैलेश शेलार यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये. आणि आई आपण अक्कलकोट ग्रुप करंजे, कर्नाळे बंधू संतोष कर्नाळे आणि शैलेश कर्नाळे यांच्या मालकीचा संघ. कॅप्टन संदेश कर्नाळे पुढच्या मॅचमध्ये खेळेल. एक एक सामना त्यांनी गमावलाय, परंतु यातून जिंकणारा संघ जो क्वालिफाय होईल सुपर 12 साठी आणि जो पराभूत होईल त्याला आणखीन एक संधी असणार आहे, तो खेळेल आजच्या दिवसातील शेवटची मॅच. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा काल आपण पाहिला योगेश पेनकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि संपूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि ही स्पर्धा सुरुवात झाली आणि आज दुसऱ्या रात्रीमध्ये आपण आलोय. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. राहुल शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या मस्तकावरती दस्तक दिली आहे आणि धावा मिळवल्यात त्या 6 धावा आल्या. 6 धावांनी धावफलकामध्ये वाढ झाली, धावसंख्या पुढे गेली. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. या 6 धावा आल्या. 6 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या जी मात्र पुढे जाते. 82चा पाठलाग करायचा आणि षटकार आला. पहिल्याच बॉलवरती षटकार समीर जगतापने ठोकलाय. स्वागत केलंय राहुल शिंदे यांचं. पुढचा बॉल हा ट्रॅकर हा देखील उडवलाय, हा देखील त्या दिशेने मारलाय. क्षेत्ररक्षक आता तिकडे कॅच पकडेल आणि समीर जगताप देखील होईल बाद. आणखीन एक मोठी विकेट, आणखीन एक धक्का. या स्पर्धेच्या दरम्यान आपण नक्कीच आदरणीय दमदार आमदार श्री भरतशेठ गोगवले साहेब, मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी, महाराष्ट्र राज्य, शिवसेना विधिमंडळ उपनेते आणि महाड विधानसभेचे दमदार आमदार दक्षिण रायगडाचं भगवा वादळ यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी सिद्धेश्वर युवा मंच यांच्या माध्यमातून 2.5 टन धान्य वाटप केलं होतं, परंतु शेतकऱ्यांसाठी. आणि यावर्षी 10 टन धान्य वाटप शेतकऱ्यांसाठी होणार आहे. मोफत ते वाटप होणार आहे. आदरणीय दमदार आमदार श्री भरतशेठ गोगवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी सिद्धेश्वर युवा मंच यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 2.5 टन धान्य वाटप केलं होतं. यावर्षी 10 टन धान्य वाटप शेतकऱ्यांसाठी मोफत होणार आहे. एक मोठं कार्य सिद्धेश्वर युवा मंचच्या माध्यमातून. आणि नेहमी सिद्धेश्वर युवा मंच अग्रेसर राहिलाय प्रत्येक क्षेत्रामध्ये. क्रीडा असू देत, सांस्कृतिक असू देत, सामाजिक कार्य असू देत आणि मदतीसाठी नेहमीच धावून जाणारं सिद्धेश्वर युवा मंच आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल राहुल शिंदे. हा बॉल सरळ विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी हर्षल सातपुते पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना डॉट. या षटकाची सुरुवात षटकारानं झाली होती, परंतु नंतरचे 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलेत राहुल शिंदे. पुढचा बॉल हा देखील बॉल आता खाली राहिला. हा बॉल वेगाने पुन्हा एकदा गेला तिकडे. डॉट बॉल. डॉट शेंडू येतोय. मंगेशजी जाधव आपण पाहतोय आमच्या 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये असताना पाहायला मिळतात. करावं लागतं, कधी कधी बदल करावे लागतात, चेंजेस करावे लागतात. तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल तर काहीशे बदल आवश्यक आहेत. चांगली गोलंदाजी सध्याच्याकडे आणि चांगल्या स्थितीमध्ये SM जे मल्हार 11 कुंभळवणे पाहायला मिळतोय. हा मागे फटका फाईन लेगला
तिकडे क्षेत्ररक्षक होता, झेल टिपला, आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. हर्षल सातपुते बाद. राहुल शिंदेने जी काही गोलंदाजी केली ना, त्या गोलंदाजीसाठी आदेश जाधव संघमालक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलंय. चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट त्याला मिळाल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सिद्धेश शेठ यांना आपण पाहतोय. सिद्धेश शेठ देखील चांगली फलंदाज आहेत आणि चांगले बॅटिंग त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल करणं ही त्यांची खासियत आहे. कव्हर्सला त्यांची बॅटिंग, त्यांचे चौकार नेहमीच पाहण्याजोगे राहिलेत. आज मात्र आवश्यकता आहेत त्यांच्या बॅटिंगची. आणि मंगेश सरांचा झेल आपण जर पाहिला तो अजूनही आठवणीत आहे. बॅटची कडा हा पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. हा चेंडू निघाला आहे, तिकडे मात्र पोहोचेल का पाहावं लागेल. पावलं अडवलाय, स्टॉप केला, परंतु निघाला सीमारेषा पलीकडे. सिद्धेश शेठ यांच्या बॅटमधून चौकार. तिरंगा चषक आम्हाला आठवतो, याच विभागामध्ये मागे झाला होता पहिली स्पर्धा, आणि तो झेल अजूनही ती व्हिडिओ मंगेश बेलोसे यांची आमच्याकडे. चार धावा आल्या, धावफलक पुढे गेला 4ने. तेहतीस धावा जमा तर झाल्यात. आता 12 बॉलमध्ये 49ची आवश्यकता. कठीण आव्हान आहे. 12 चेंडू 49ची आवश्यकता विजयासाठी पाहायला मिळते. यंगस्टार पोलादपूर व सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर आयोजित पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. विकास शेठ गोगावले साहेब, जिल्हा परिषद सदस्य रायगड, युवा सेना कोर कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य, युवा सेना सचिव कोकण विभाग तथा युवा सेना रायगड लोकसभा संपर्क प्रमुख यांच्या नावाने आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा, त्यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 5वं पाहायला मिळतोय. आजची दुसरी रात्र. सामना क्रमांक 7वा आजच्या दिवसातील खेळ होतोय. काल 6 सामने आपण कव्हर केले, आज हा 7वा सामना आहे. याच्यानंतर अजूनही 2 मॅच त्या कव्हर करायच्या. चला घाई करा, 2 ओव्हरमध्ये अजून 49ची आवश्यकता. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बोलवण्यात आलाय. चला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. आपण सिद्धेश शेठ आणि भावेश कदम यांना पाहतो. सिद्धेश शेठ यांच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय. हा गॅप मध्ये चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला धावा मिळतील त्या 2. चला थोडीशी घाई करायची, अजून 2 सामने आपल्याला यानंतर कव्हर करायचे. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफल 1 धाव आली एकेरीच्या मदतीने. 2 धावा आल्यात. सिद्धेश शेठ यांच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. आता दुहेरी धाव पूर्ण केले. 47चा पाठलाग अजूनही करायच्यात. पुढचा बॉल, हा पुढ्यातला बॉल हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न झाला आहे. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1च धाव मिळेल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. 1 धाब्यावरती समाधान. रिक्वायर रन रेट वाढतोय. 46ची इथून पुढे अजूनही आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला संघ पाहायला मिळतोय. हा फटका आलाय, उंच गेलाय. प्रदेश बॉल खाली पोहोचतोय का पाहावं लागेल. पोहोचलाय. 1-2 कॅच पकडला आणि फलंदाज सिद्धेश शेठ बाद. सिद्धेश शेठ साहेब आपण पाहतोय फलंदाज, त्याने आता बाद झालेत. विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक पार पडली होती. तिथे आम्ही पहिल्यांदा पोलादपूरमध्ये दाखल झालो होतो.
जयजी भोसले सर असतील, गणेश बाबेसकर सर असतील आणि तिथून पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट आपण पाहिलं तर असोसिएशन झालं आणि नंतर पोलादपूर तालुक्यामध्ये हा क्रिकेट होऊ लागलं. आणि या स्पर्धेच्या अगदी आपण पाहतो ही स्पर्धा इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जे आपण साखर संघाकडून आपण पाहतोय अक्षय जाधव, जो मात्र रानवडी गावचा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आदरणीय दमदार आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब, मंत्री रोजगार हमी फलोत्पादन कारभूमी महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी सिद्धेश्वर युवा मंच यांच्या माध्यमातून 2.5 टन धान्य शेतकऱ्यांसाठी वाटप केलं होतं. यावर्षी आता ते 10 टन आपण वाटप करणार आहोत मोफत शेतकऱ्यांसाठी. भरतशेठ गोगावले साहेब रायगडमधील आणि अगदी महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले साहेब. दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि या 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर पडली 38. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप. त्यानंतर 2 सामने अजून कव्हर करायचे. 1:12 हा बॉल ऑन साईडला गणेश शिरावळे पोचेल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाही. वेगाने पोचले गणेश शिरावळे. डॉट बॉल आला. विजय तळेकरचे षटक संपुष्टात आलं. 5 षटकांचा खेळ संपला. धावा बनवल्यात त्या 39. शेवटचे 6 बॉल 43ची आवश्यकता. चला पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम सज्ज राहायचे. या स्पर्धेमध्ये आपण विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार देतोय आणि मालिकावीर ऍक्टिव्हा आणि लकी ड्रॉ कुपन. परंतु आम्ही 3 ऑफिशियल जर लकी ड्रॉ मध्ये विजेते झालो तर ते आमच्या तिघांमध्ये असणार आहे. शेवटचे 6 बॉल 43ची आवश्यकता. अमजद नाडकर गोलंदाजी मार्कवरती आहेत. वावे टीम कडून आपण त्यांना नेहमी पाहतो. अमजद नाडकर एक चांगले गोलंदाज आहे, परंतु आता संघ मालक देखील खुश असणार आहेत. SM जय मल्हार 11 कुंबळवणे या टीमचे चांगली कामगिरी राहिल्या. हा ट्रॅकर पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, झेल टिपतोय फलंदाज. या ठिकाणी अक्षय जाधव देखील बाद. भरतशेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी 2.5 टन धान्य वाटप शेतकऱ्यांसाठी झालं होतं. चांगली कामगिरी सिद्धेश्वर युवा मंच यांच्या माध्यमातून झाली होती. या वर्षी 10 टन धान्य वाटप शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला जे मात्र पाहायला मिळेल. विकास शेठ गोगावले मित्रमंडळ यांच्या माध्यमातून देखील 10 टनाचं वाटप शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे. गेल्या वर्षी 2.5 टन धान्य वाटप झालं होतं. यावर्षी 10 टन विकास शेठ गोगावले मित्रमंडळ यांच्या माध्यमातून जे मात्र दिलं जाणार आहे. सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सामना संपूर्ण जर पाहिला तर SM जय मल्हार 11 या टीमच्या बाजूने गेलाय. चांगली कामगिरी राहिल्या. हा बॉल पुढे टाकलेला ड्राईव्ह केलाय. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. चोवीस संघ मालक 360 खेळाडू 6 दिवस रात्र ही स्पर्धा आणि सन्माननीय आदरणीय माननीय श्री विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांचा वाढदिवस, त्याच्या निमित्ताने विकास शेठ गोगावले मित्रमंडळ यांच्या माध्यमातून 10 टन धान्य वाटप होणार आहे शेतकऱ्यांसाठी. हा हेलिकॉप्टर खेळाय समोर उडवलाय. एक टप्पा घेतला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि हा चौकार.
पुढचा बॉल कमी गतीने फिरवला, सामना जिंकला SM जे मल्हार 11 कुंबळवणे. हा संघ विजय होतोय आणि थेट क्वालिफाय होतोय सुपर 12